बरं मला सांगा, तुम्हाला सगळ्यांना शॉपिंग करायला आवडते ना? तुम्ही फिरायला जाता, काही वस्तू खरेदी करता, नवीन ड्रेस घेता, नवीन खेळणे घेतात, तुम्हाला आवडणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू घेतात. पण जेव्हा आपण मोठमोठ्या दुकानांमध्ये खरेदी करतो त्यावेळेला तिथे भाव होतो का? नाही. MRP नुसार पैसे द्यावे लागतात की नाही? पण मात्र छोट्या छोट्या दुकानांमध्ये जेव्हा खरेदी करतात ना, तर त्यावेळेला मात्र आपण घासघीस करतो, बार्गेनिंग करतो आणि मग आपण ती वस्तू खरेदी करतो. पण एक शेतकरी त्याच्या शेतामध्ये राबतो आणि तेव्हा तो भाजीपाला, ते अन्नधान्य आपल्यापर्यंत पोहोचतं आणि ज्या वेळेला आपण त्या वस्तूची खूप बार्गेनिंग करतो किंवा घासघीस करतो किंवा आपल्याला हवं त्या किमतीला ते मागतो, त्यावेळेला निश्चितच त्या शेतकऱ्याला दुःख होत असावं. तर असाच आशय घेऊन आलेला आहे आजचा हा पाठ. तर आज आपण शिकणार आहोत भाजीचा भाव नावाचा पाठ. शुभ्रा नेहमीप्रमाणे आपल्या आईबाबा यांच्यासोबत खरेदीला निघाली. जाताना तिने आपल्याला काय हवे याची यादी सोबत घेतली होती. आज रविवारचा दिवस असल्याने बाहेरच खरेदी करणार, बाहेरच जेवणार असा विचार शुभ्राच्या आईने बोलून दाखविला आणि त्याला तिच्या वडिलांनी दुजोरा दिला. आज आपण मॉलमध्ये जाऊन सामान घ्यायचे असा शुभ्राच्या आईचा विचार होता. शुभ्राचे बाबा बाहेर आले. त्यांनी दरवाजा बंद करून कुलूप लावले. ते कारच्या दिशेने निघाले. शुभ्रा मागे आणि आई बाबा समोर बसले. 20 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मॉलमध्ये ते गेले. आईने महिन्याचा किराणा घेतला. बाबाने सॉक्स, बेल्ट अशी किरकोळ खरेदी केली. तर शुभ्राने क्ले, क्रेयॉन, कलर पेन्सिल, कंपास अशा वस्तू घेतल्या. आई या वस्तू घेऊन व्यवस्थापनाकडे आली. बिल घेऊन पैसे जमा केले आणि तिघांनी समोरच्या एका उपहारगृहात जाऊन भरपेट नाश्ता, कोल्ड्रिंक्स घेतले आणि तिथून हसत हसत पुढे गेले. आई शुभ्राच्या बाबांना म्हणाली, ताजी भाजी फक्त वाटेत घेऊ, कारण भाजी वाजवी दरात मिळते. त्यांच्या घराच्या वाटेने जाताना एका चौथऱ्यावर बरेच भाजीवाले एका पाठोपाठ बसायचे. भाजी ताजी असायची. तिथेच थोड्या अंतरावर गाडी थांबविली. शुभ्रा सुद्धा आईसोबत खाली उतरली. समोर ताज्या ताज्या पालेभाज्या, फळभाज्या होत्या. आईने मेथी, पालक, भोपळा अशी बरीच भाजी खरेदी केली. त्याचे जवळजवळ 300 रुपये झाले होते. त्या भाजीवाल्या शेजारी पाटीवर काहीतरी गिरवत त्याची मुलगी बसली होती. आपल्या वडिलांची भाजी विकल्या जात आहे याचा तिला सुद्धा आनंद झाला होता. आईने 200 रुपयाचे नोट भाजीवाल्याच्या हातात देताच त्याचा चेहरा पडला. तो परवडत नाही असे म्हणू लागला. फार तर 50 रुपये वर द्या म्हणून गयावया करायला लागला. आईने मात्र बरोबर झाले म्हणून निघून आली. बाबा सगळा प्रकार लांबून बघत होते. आई गाडीत बसताच ते गाडीमधून उतरले. भाजीवाल्याला 100ची नोट दिली. शिवाय भाजीवाल्याच्या मुलीला अतिरिक्त क्रेयॉन आणि पेन्सिलचा डबा सुद्धा दिला. आईचा राग अनावर झाला. बाबा उधळपट्टी करतात असे तिला वाटले. बाबा शांत आवाजात म्हणाले, आपण मॉलमध्ये खरेदी केली तेव्हा तू कोणत्याच वस्तूचे दर कमी केले नाही, कारण तिथे तसे होत नाही. भाजीवाल्याचे घर त्याच्या कामावरच चालते. मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझ्या बाबांनी शेतीत कष्ट केले म्हणून मी इंजिनियर झालो. आज तुमच्या सगळ्यांच्या गरजा पूर्ण करू शकतो. मुलांना चांगल्या शाळेमध्ये टाकू शकतो. बाबाने समजावताच आईला आपली चूक समजली. पूर्ण प्रवासात आई एक शब्द बोलली नाही. मात्र त्यानंतर कधीच आईने भाजीवाल्यांशी भाजीचा भाव केलेला मला आठवत नाही.